मित्रांनो, 2025 the year 2025 starts, and again one more time there is 22nd housing expo MCHI Creda MCHI Thane unit. Yeah, it is from 7th February to 10th of February. तेच मेजॉरिटी लोकांना माहिती आहे. आपल्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेस नोटमध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे. हे टाइम A16 हायलाइट गार्डन वरती आहे ढोकाली, और बस मतलब थाने स्टेशन से बस का आयोजन किया गया है अलग अलग जगह से, फुल्ली एयर कंडीशन पेविलियन, बाकी सब सगवड सेम है. तो हर साल के मतलब एव्हरी ईयर जो तुम्ही सपोर्ट करत आहे तसाच सपोर्ट ही वेळा पण करेल असे आम्ही उम्मीद ठेवतो आहे. आपला रिलेशन आता 22 वर्ष पूर्ण झालेला आहे. तो तुम्ही नेहमी आमच्या काही पण इव्हेंट असेल MCHI क्रीडा इथं तो तुम्ही नेहमी सपोर्ट करत आहे. हेच सपोर्ट तुम्ही चालू ठेवेल अशी आशा. 7 ते 10 फेब्रुवारी. गुड. आवाज थोड़ा स्लो कर, फाटे जेम आवाज फाटे. इनॉग्रेशन सेरेमनीसाठी आपण माननीय पालकमंत्री आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर डेप्युटी CM श्री एकनाथ शिंदे साहेबच्या कन्फर्मेशन आलेलं आहे. त्याच्यासोबत आपले ठाणे म्युन्सिपल कमिशनर, कलेक्टर, ठाणे कलेक्टर अँड मुंबई ठाणे पोलीस कमिशनर ते सगळ्यांनी पण कन्फर्मेशन दिलेलं आहे. तो आणि आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ऑनरेबल प्रताप सरनाईकजी ते पण आपला भेट देणार आहे इनॉग्रेशन सेरेमनीसाठी. नंतर आपले 2 दिवस मतलब शनिवारी शुक्रवारी आपण मिसिस अँड मिस ठाणेचा प्रोग्राम आहे. नंतर रविवारी सकाळी जो लास्ट टाइम आम्ही चालू किया था ऐसा बेस्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला आम्ही अवॉर्ड देणार आहे. लास्ट टाइम फर्स्ट ईयर होता, ही वेळा सेकंड ईयर आहे. 1.5 लाख रुपयाचा आम्ही फर्स्ट प्राइज आणि 1 लाख रुपयाचा सेकंड प्राइज असं 3 प्राइज म्हणजे 75,000 थर्ड प्राइज असं 3 प्राइज देणार आहे. 4th डे पर आम्ही रेरासाठी एक खास कॉन्क्लेव्ह ठेवलेला आहे. तो सगळ्याला रेरा संदर्भित माहिती भेटणार असा आपला 4 दिवसाचा पूर्ण प्रोग्राम आहे. नेहमीसारखा आम्ही आशा ठेवतो मतलब वी एक्सपेक्ट मोर देन 15,000 फैमिली जो घर परचेज करने वाले हैं थाना में आज और अगले 6 महीने में वो विजिट करेंगे और थाना का प्रॉस्पेरिटी को जानेंगे. तिला थानासाठी काय प्रोग्रेस झालेला आहे लास्ट ईयरमध्ये आणि आणखीन काय प्रोग्रेस येणार आहे त्याची माहिती आम्ही ते एक्झिबिशनमध्ये देणार. बेस्ट चांगला काय आहे तो हे वर्ष आम्ही लेडीज़ कोई फ्लैट परचेस करेंगे लेडीज़ और 20% पेमेंट वो 4 दिन में देंगे. जैसे लाडकी बहन सारखी योजना हे एक्झिबिशनमध्ये ठेवलेली आहे. तो ते 20% पेमेंट आला तो त्याला सबस्टेन्शियल डिस्काउंट स्पेशल डिस्काउंट आम्ही एक्झिबिशनमध्ये देणार आहे. ते एक विशिष्ट ठेवलेलं आहे. बाकी पूर्ण थानाची सवारी आम्ही 3D मार्फत करणार, सगळ्याला दाखवणार थानाचा प्रोग्रेस, थाना एरियल व्ह्यू दाखवणार. ते सगळी सवलत ठेवलेली आहे. जो लोग लेडीज़ के नाम में फ्लैट परचेस करेंगे उनको 20% पेमेंट तो 4 दिन में आ गया तो उनको एक स्पेशल डिस्काउंट, बहुत अच्छा डिस्काउंट उनको मिलेगा. पर अपनी कंडीशन क्या है कि 1 लाख रुपया या 50,000 रुपये टोकन देंगे तो नहीं, पर पूरा 20% जो फर्स्ट पेमेंट जो रहता है वो आ गया तो उनके लिए एक स्पेशल डिस्काउंट का MCHI क्रीडा MCHI थाना की ओर से मिलेगा. कितने प्रोजेक्ट आ रहे हैं? करीबन 90 to 100 प्रोजेक्ट डिस्प्ले करेंगे और 50 कंपनी है जिनके अलग अलग प्रोजेक्ट है. समझो कोई स्क्वायर फीट ग्रुप है उनके 7 से 8 प्रोजेक्ट चालू है, दोस्ती ग्रुप के 5 से 6 प्रोजेक्ट चालू है, हाईलैंड ग्रुप के अलग अलग, JVM के, तो वो सब डिस्प्ले करेंगे. तो 100 से ज़्यादा प्रोजेक्ट को वहाँ मिलेगा. नहीं, सबके लिए घर है. जैसे दोस्ती ग्रुप का आपको मालूम है कालेर में अच्छा प्रोजेक्ट है जिसमें 27 से 33 लाख 33 ना, हाँ 32 लॅक्स मध्ये आपला
30 से 35 लाख में घर मिलेगा, 40 लाख में 40 to 45 में स्क्वायर फीट ग्रुप के JVM के हैं। तो बहुत सारे बड़े भी है, 3 करोड़ के भी प्रोजेक्ट है और छोटे भी प्रोजेक्ट। जितने भाई बड़े बड़े बिल्डिंग हो रहे हैं, लेकिन आप 30 से 40 साल हो गए, जो पाइपलाइन है वो उतना ही है और बिल्डिंग लोग संख्या बढ़ रही है, पानी की दिक्कत है। नहीं, कल भी मेरे ख्याल से ये डिस्कशन हुआ था नियोजन मीटिंग में। तो पानी का आप जो बोलते हैं ऐसा नहीं, बहुत सारे पानी की टांकी हमने बनाई है ऐसे डेवलपर, और पानी की बड़ी बड़ी पाइपलाइन भी हम डाल रहे हैं, डेवलपर अपने पैसे से डाल रहे हैं, और पानी की जितनी भी मैक्सिमम सहूलियत हो सकती है इतनी हम कर रहे हैं। और गवर्नमेंट थाना म्यूनसिपल कॉर्पोरेशन को भी आइडिया है कि इतने सारे घर बन रहे हैं थाना में, तो उनका वो बराबर नियोजन कर रहे हैं। सर आज के दिन 50 एमएल के पानी कम है, लेकिन ये सब आपके प्रोजेक्ट कंप्लीट होने के बाद और पानी लगेगा। तो सर वही आपको जो कल नियोजन समिति में हमारे माननीय पालक मंत्री साहब ने बताया कि वो कल उसके लिए बहुत बड़ा डिस्कशन हुआ है, और पालक मंत्री साहब ने उनके लिए जो अनाउंसमेंट किया है वो हिसाब से अगले 3 साल में वो समस्या का समाधान हो जाए, जहाँ तक ये प्रोजेक्ट कंप्लीट हो जाए। आपको मालूम है जो कोस्टल रोड बन रहा है पीछे, 2026 के पहले मेट्रो बन जाएगी, और पानी की वाहतुक जो गडकरी साहब ने बोला है, तो काफ़ी सारे इनिशिएटिव ले रहे हैं। जैसे बिल्डिंग बनते जा रहे हैं ऐसे काफ़ी सारे इनिशिएटिव चालू है। सर परिवहन मंत्री ने अभी जिसके वजह से पार्किंग में गाड़ी नहीं ले सकता है, हाँ, तो पार्किंग का क्या सबसे बड़ा मसला? नहीं, थाने म्यूनसिपल कॉर्पोरेशन से बहुत टाइम से ये है कि पर फ्लैट एक पार्किंग देना कंपलसरी है। तो हम लोग इतने पार्किंग प्रोवाइड कर रहे हैं बहुत सालों से, आज मेरे ख्याल से 8-10 साल से ये प्रोविज़न थाना में चालू है। नहीं, ऐसे पार्किंग पॉलिसी बहुत सारी है, जैसे जुपिटर हॉस्पिटल के बाजू में रखा है पार्किंग का पूरा टावर, ऐसे बहुत सारे टावर थाने म्यूनसिपल कॉर्पोरेशन बनाने जा रही है। भावेश वाले कुर्सी को, हाँ हाँ, क्या क्या नहीं होगा? हाँ, नहीं, जो नए बिल्डिंग, मैडम जो नए बिल्डिंग बन रहे थे उनमें पार्किंग की व्यवस्था बहुत सफिशिएंट है, जो नए बिल्डिंग बन रहे हैं। अभी जिसके पास जुना बिल्डिंग है और गाड़ी नहीं है उनके लिए प्रोविज़न हो रहा है, पर अभी थाना विकसित हो रहा है तो काफ़ी सारे पार्किंग की समस्या सोल्व हो जाएगी। डीपी में भी अंकल काफ़ी प्रोविजन्स किए हैं। 25 रेडी रेकनर रेट ते आमच्यावरती आहे, ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रावरती आहे। ते आता सगळ्या तुम्ही पण बातमी पाहिली आहे, 10% वाटणार असं लिहिलं। आम्ही त्याला सांगितलेलं आहे की हे रेट कायम ठेवा, असं जास्त रेट आहे म्हणजे एफोर्ट नाही होते। आपल्याकडे 7% स्टेप ड्युटी आहे, मुंबईमध्ये 6% आहे, म्हणजे अननेसरी फ्लेटचा भाव वाढणार। आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आहे, तो आता बघतो की काय ते रिझल्ट येतो। आपण जो गाईडलाईन पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेली आहे ते प्रमाणे आम्ही त्याच्या पालन करतो आहे। पण थानामध्ये जे पोल्युशनची जो परिस्थिती आहे ते लई चांगली आहे कंपेयर टू मुंबई और अदर सिटी। और मेजोरिटी लोग ने पतरा मतलब जो टीन सीट जो कवर करते हैं बैरिकेडिंग वो बराबर किया है। सर त्याच्यामध्ये लई कारण आहे, एक फक्त डेव्हलपमेंट आहे। आपण रोडचं काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण 3 ॲक्टिव्हिटी संघाती चालू असल्यामुळे कधी सकाळी या संध्याकाळी त्याच्यामध्ये वाढते। एक मिनिट बोले। हां,
वाहनाच्या जेव्हा बिल्डिंग बांधण्यात लोकांची लोकसंख्या वाढणार आहे, त्याच्यामध्ये गाड्यांची संख्या वाढणार आहे, त्याचंही पोल्युशन वाढणार आहे. त्यामुळे आपण काय प्रिकॉशन घेणार आहात तिकडे गाडी पार्किंग ठेवणार म्हणजे मी तुम्हाला आपला काय सांगितलं की 2026 पर्यंत ठाण्यामध्ये जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते मोठ्या प्रमाणे सुरू होणार आहे. म्हणजे मेट्रो कंप्लीट होऊन जाईल, पाणीच्या वाहतूक चालू होईल, तो रस्त्यावरतीच्या जो मोटर व्हेकल आहे ते कमी होणार आणि ते सुसुरळीत चालेल, तो पोल्युशन नक्की कमी होईल. तुम्ही जे आता गाड्या आपले जे नवीन घरे घेतली त्यांना तर हे देणार आहात की तुम्ही इलेक्ट्रिक गाड्या घ्या किंवा नाही, इलेक्ट्रिक गाडीचे आपण कंपल्सन ठेवू नाही शकतो ना, ते तो गव्हर्नमेंट. हॅलो, आदेश दिले पुढच्या 3 महिन्यात पेट्रोल आणि डिझेल गाड्या बंद करा, म्हणजे कमी करायचं दिले जातील. गव्हर्नमेंटच्या लई स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये सबसिडी द्यायच्या. आणि एसं डेव्हलपर आम्ही काय करू शकतो, तो आम्ही इलेक्ट्रिकल चार्जरच्या प्रोव्हिजन ठेवलेला आहे सगळे बिल्डिंगमध्ये. म्हणजे दे कॅन चार्ज द व्हेकल नॉट आउटसाईड बट विदिन द बिल्डिंग प्रिमायसेस, ते प्रोव्हिजन आम्ही ठेवलेलं आहे. आणि गव्हर्नमेंटने लई सबसिडी देते इलेक्ट्रिकल वाहनसाठी. आज आपण बघितला की पब्लिक ट्रान्सपोर्ट बसमध्ये पण इलेक्ट्रिकल बस चालू आहे, तो ते गव्हर्नमेंट इज टेकिंग केअर. आणि वी आर प्रोव्हाइडिंग द फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर टू सो पीपल शुड बाय. असं मुख्यमंत्र्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे, ते नक्की येणार. सांगितलं ना आपण का तिन्ही कमिशनर, दोन्ही कमिशनर, TMC कमिशनर, पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेब. काय हां, हॅलो, आपण एक मिस अँड मिसेस ठाणेचा प्रोग्राम आहे शुक्रवारी. शनिवारी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला चांगला व्यवहार करायला पाहिजे, म्हणजे चांगला ॲडमिनिस्ट्रेशन करायसाठी. त्यासाठी आम्ही लास्ट इयर पण प्राईज दिला होता, 8 टाईप पर प्राईज द्या. तो कोणी पण कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्याची फर्स्ट प्राईज आहे 1.50 lakhs, सेकंड प्राईज आहे 1 lakh रुपीज आणि थर्ड प्राईज आहे 75,000 आणि ट्रॉफी, ते दोन्ही आहे. એટલે आमचा उद्देश काय आहे की आपण बिल्डिंग बनवून देतो, नंतर ते बिल्डिंग चांगल्या प्रमाणे मेंटेन व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रोत्साहित प्राईज देतो. आणि लास्ट दिवशी महारेरासाठी आपण प्रोग्राम ठेवलेला आहे.